नमस्कार, मी सुनंदन लेले. या मुलांच्या संघर्षाची कहाणी ही खूप अजब आहे. इस्लामपूर सारख्या साध्या गावातून आलेल्या मुलांनी एक जे स्वप्न पाहिलं ते सत्यात उतरवण्याकरता काय हालापेष्टा सहन केल्यात, ह्याची ही कहाणी मी तुमच्या पुढे सादर करतोय. ही बघा फक्त, म्हणजे तुम्हाला कळेल मी या मुलांच्या मागे का उभा आहे. सचिननं असंख्य जणांना खेळातून पराकोटीचा आनंद दिलाय. एवढंच नाही तर या आनंदाच्याही पलीकडे जाऊन अनेकांना मोठी स्वप्ने बघायला शिकवली आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणाही दिली. या अनेकांच्या पैकीच मी एक. डिसेंबर 2012 मी त्यावेळेस स्पर्धा परीक्षेची तयारी करत होतो. MPSCच्या PSI, STI, राज्यसेवा या तिन्ही एक्झाममध्ये मुलाखतीपर्यंत पोहोचलो होतो. मुलाखतीची तयारीही सुरू होती. त्याचवेळी सचिनने वनडेतून रिटायरमेंट घेतली. माझ्यासारख्या सचिन प्रेमींसाठी हा खूपच भावनिक धक्का होता. माझ्या मनात एक वेगळीच घालमेल चालू झाली. सचिनने आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी एवढं भरभरून दिलंय, तर त्याच्या निरोपावेळी आपणही त्याला काहीतरी द्यावे असं तीव्रतेनं वाटू लागलं. पण त्याला द्यायचं काय? कारण क्रिकेटनं तर त्याला सगळंच दिलंय. खूप विचार केला. वेगळंच गिफ्ट द्यायचं ठरवलं. गावाकडील सचिनच्या अस्सल 2 फॅन्सवरती अख्खा चित्रपटच बनवायचा आणि तो त्याला अर्पण करायचा असं ठरवलं. चित्रपटाचं नाव तेंडल्या. त्यावेळी किरकोळ लिखाणाची आवड या व्यतिरिक्त चित्रपट क्षेत्राशी माझा कोणताही संबंध नव्हता. हातात येऊ शकणारे चांगले प्रशासकीय करिअर सोडून पूर्ण अनोळखी आणि बेभरोशी असणाऱ्या चित्रपट क्षेत्रात जाण्याचा माझा हा घातकी निर्णय केवळ मूर्खपणा आणि अशक्य गोष्ट समजून माझ्या जवळच्यांकडून खूप विरोध झाला. पण स्वप्न बघा, स्वप्नांचा पाठलाग सोडू नका, स्वप्न पूर्ण होतात हा सचिनचा विचार अंगात पूर्ण भिनलेला. त्यामुळे या निर्णयावरून मी जराही हललो नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास बंद केला आणि तेंडल्याचे काम चालू केले. माझी तळमळ बघून FTII मध्ये शिकलेल्या नचिकेत वाईकर याने माझ्यासोबत दिग्दर्शनाची बाजू सांभाळण्यासाठी मदतीचा हात पुढे केला. स्पर्धा परीक्षेचे क्लास घेणाऱ्या चैतन्य काळे या मित्राने मॅनेजमेंट सांभाळण्याची जबाबदारी घेतली. अशा रीतीने हळूहळू जवळच्या सगळ्या मित्रांनी मदतीचे हात पुढे केले. आमची टीम बनली. माझ्या एकट्याचेच असलेले हे स्वप्न आता टीमचे स्वप्न झाले. आम्ही टीमवर्क सुरू केले. एकीकडे चित्रपटाची क्रिएटिव्ह बाजू उभी राहत असतानाच दुसरी अत्यंत महत्त्वाची बाजू म्हणजे चित्रपटासाठी पैसे उभा करणे हे एक मोठे चॅलेंज आमच्या पुढे होते. जवळजवळ 50 ते 60 निर्मात्यांना आम्ही भेटलो. आमच्यासारख्या नौख्यांवर पैसे लावायला कोणीच तयार झाले नाही. हा प्रोजेक्ट इथेच थांबवूयात असे सर्वजण म्हणू लागले. पण मला काहीही करून तेंडल्या चित्रपट बनवायचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. पुन्हा एकदा मी धाडसी आणि तितकाच घातकी निर्णय घेतला. घर आणि रान यावरती कर्ज काढून तेंडल्याचे काम सुरू करण्याचा. वडिलांनीही तेवढाच विश्वास आणि धाडस दाखवून या निर्णयाला पाठिंबा दिला. माझे हे धाडस बघून चैतन्य काळे याने पुढचा कोणताही विचार न करता स्वतःच्या घरातील सोने गहाण ठेवून सपोर्ट केला. नचिकेतने त्याच्या आईवडिलांचे सगळे सेव्हिंग्ज समोर आणून ठेवले. यानंतर बाकी मित्रांनी जमेल त्या मार्गाने जमेल तेवढे पैसे उभा केले. पैसा उभा करण्याचा हा संघर्ष पूर्ण ड्रॅमॅटिक वाटेल इतक्या पातळीवरती जाऊन आम्ही पैसे उभा केले आणि शूटिंग सुरू केले. शूटिंगचा विचार केला तर एक गोष्ट म्हणजे आम्ही सर्वजण नवीन होतो आणि दुसरी म्हणजे शूटिंगचा आवाका खूपच मोठा होता. या चित्रपटात तब्बल 100च्या वरती कलाकार होते. यातल्या 80% कलाकारांनी तर कधीही कॅमेरा बघितला नव्हता. लोकेशनचंही तसंच. वेगवेगळ्या 20 गावात तब्बल 90च्या वरती लोकेशन्स. एवढ्या मोठ्या आवाक्यामुळे आणि काहीही झाले तरी क्रिएटिव्हिटीला तडजोड करायची नाही या आमच्या विचारांमुळे आमच्या शूटिंगचे दिवस वाढतच गेले. पैसे संपले की थांबायचो. पुन्हा काहीतरी गहाण ठेवून पैसे उभा करायचो. पुन्हा शूट लावायचो. असे करत एका महिन्यामध्ये संपवल्या जाणाऱ्या शूटिंगला पूर्ण करण्यासाठी आम्हाला तब्बल 2 वर्ष लागली. आमच्या स्वप्नाचा पाठलाग शूटिंग पूर्ण व्हायच्या आतच थांबणार असे कितीतरी वेळा झाले. पण शेवटी आम्ही शूटिंग पूर्ण केलंच. शूटिंगनंतर आम्ही पूर्ण रिकामे झालो होतो. चित्रपटाचे अजून बरंच काम बाकी होतं. पुढं कसं जायचं समजत नव्हतं. याच वेळी आमचे काम आणि त्याबाबतची तळमळ बघून सुप्रसिद्ध क्रीडा पत्रकार सुनंदन लेले सर आमच्या तेंडल्या टीममध्ये सामील झाले. पुन्हा आमच्या सगळ्यांचे मनोधैर्य वाढले. चित्रपट पूर्ण बनवला. गिफ्ट तयार झाले. आमच्या कष्टाला फळ म्हणून 2019 साली महाराष्ट्र शासनाचे तब्बल 5 राज्य पुरस्कार आणि भारत सरकारचा 1 राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. गिफ्टवरती 6 मानाचे तुरे खोवले गेले.
24 एप्रिल 2020ला सचिनच्या वाढदिवसादिवशी चित्रपट थिएटर्समध्ये प्रदर्शित करून त्याला हे अनोखे गिफ्ट द्यायचं ठरलं. जी स्टुडिओजने प्रदर्शनासाठी मदतीचा हात पुढे केला. जय्यत तयारीही झाली. पण अनपेक्षितपणे कोरोना आला आणि आमचं स्वप्न धुळीस मिळालं. दुसरी गोष्ट अशी की हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही अनेकांकडून मोठ्या रकमेने पैसे घेतलेले. ही परतफेड फक्त चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच होणार होती. पण कोरोनामुळे हा मार्ग बंद झाल्याने आमच्यावरती प्रचंड प्रेशर आलं. कोरोनामुळे सर्व काही थांबलेलं, पण हप्ते आणि व्याज मात्र चालूच होतं. या चित्रपट क्षेत्रात पडून रिस्क घेतोय याची कल्पना होती, पण एवढी प्रचंड रिस्क वाट्याला येईल असं वाटलं नव्हतं. माझं मन सैरभर होत होतं. सचिनची प्रेरणा आणि सुनंदन लेले सरांची साथ माझे पाय पीचवरती घट्ट रोवून ठेवत होती. पीच सोडून देत नव्हती. परतफेडीच्या प्रेशरमधून मी शेती करायचा निर्णय घेतला. कोरोना काळात तोच एकमेव शाश्वत मार्ग मला दिसला. शेतीच्या मिळकतीतून तसे सगळे प्रश्न सुटणार नव्हते, पण जमेल तेवढी रक्कम फेडून थिएटर्स चालू होईपर्यंत कसे तरी दिवस पुढे ढकलायचे होते. मी इस्लामपूर शेजारील शिराळा या गावी 6 एकर शेती भाडेतत्वावर घेतली. सुनंदन लेलेसर आणि मित्रमंडळींनी शेती करण्यासाठी भांडवल उभे करून दिले. अजून एक विशेष गोष्ट अशी की मी कर्जफेडीसाठी शेती करायला लागलोय हे तेंडल्या चित्रपटातील 5-6 बालकलाकारांना जेव्हा समजलं, तेव्हा त्यांनी ॲक्टिंग पुरतीच साथ न देता माझ्याबरोबर शेतात राहायला येऊन मला मदत करू लागले. आम्ही शेतात भाजीपाला पिकवू लागलो आणि तो शिराळा भागातील गावांमध्ये जाऊन विकू लागलो. त्यातून जमेल तशी परतफेड करू लागलो आणि थिएटर चालू व्हायची वाट बघत एक एक दिवस पुढे ढकलू लागलो. पण यातूनही देवाला आमच्या संघर्षाची परीक्षा घ्यावीशी वाटली की काय कुणास ठाऊक. 2021ला सांगलीमध्ये आलेल्या महापुरात आमच्या शेतातील पिकांबरोबर सगळे साहित्यही वाहून गेले. पुन्हा आम्ही शून्यावर आलो. आता आम्ही फक्त आमच्या शेतीवरच अवलंबून न राहता इतरांच्या शेतात जाऊन फवारण्या केल्या, सोयाबीन काढली, ऊस तोडणी केली, तसेच कपड्यांचे स्टॉल पण टाकले आणि वेळ प्रसंगी सेंटरिंग कामसुद्धा केलं. पण स्वप्नाचा पाठलाग करणं मात्र कधीच सोडलं नाही. कोरोनाचं संकट गेलं, पण जाताना तो बरेच काही घेऊन गेला. चित्रपट प्रदर्शित करणं तसं अगोदरही एवढं सोपं नव्हतं. आता तर ते खूपच अवघड झालं होतं. त्यामुळे चित्रपटगृहे चालू झाली खरी, परंतु तेंडल्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यासाठी आता कोणी तयार झाले नाही. आम्हाला मात्र कसल्याही परिस्थितीमध्ये तेंडल्या थिएटरमध्ये आणून आमचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. सचिनला आगळं वेगळं गिफ्ट द्यायचं होतं. पुन्हा एकदा आम्ही घातकी निर्णय घेतला. आपला चित्रपट आपणच प्रदर्शित करण्याचा. अगोदरच नवख्या आणि बेभरोशी अशा चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपट बनवायचा निर्णय घेऊन आम्ही खूप मोठी रिस्क घेतली होती. आता तर आम्ही स्वतःच चित्रपट प्रदर्शित करून आभाळा एवढी रिस्क घेत होतो. आम्ही पुन्हा एकदा टीमची जुळवाजुळव केली. पुन्हा एकदा टीमवर्क करायचे ठरवले. आमच्यासाठी खूप आनंदाची, खूप अभिमानाची आणि खूप आधाराची गोष्ट ही की या टीमचे नेतृत्व सुनंदन लेले सरांनी हाती घेतले. चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरली 5 मे 2023. तब्बल 10 वर्षांपूर्वी आम्ही सुरू केलेल्या स्वप्नांचा पाठलाग आता थांबणार होता. आमची स्वप्नपूर्ती होणार होती. या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही अक्षरशः 0 बजेटमध्ये टीमवर्क सुरू केले. लोकांनी उत्स्फूर्तपणे आमच्या धडपडीला पाठिंबा दिला. तेंडल्याचे चित्रपटगृहांमध्ये दमदाररित्या स्वागत झाले. चित्रपट पाहून अनेक मान्यवरांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. एक नुसता सिनेमा म्हणून याच्याकडे बघता येणार नाही. या सिनेमा मागे जे जे घडलेलं आहे ते सिनेमा इतकंच महत्त्वाचं आहे. स्वतः सचिन देखील भारावून गेला. तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे, वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये. मला कळलेलं आहे की तुमचे किती मोठे चॅलेंजेस होते आणि तुम्ही त्यातूनही हार नाही मानली. तुम्ही कुठे ना कुठेतरी होप्स अलाइव्ह ठेवले आणि मी सिनेमा बघितला, मी एन्जॉय केला. मी हेच अपेक्षा करतो की तुम्हीही एन्जॉय करा. नक्की बघा. पण तेंडल्यासोबत त्या दिवशी एक मोठा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा भुईसपाट झालो. तेंडल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करून सचिनला अनोखे गिफ्ट देऊन आमचे स्वप्न एका अर्थाने तर पूर्ण झाले,
पण हा दर्जेदार चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवणे तसेच घेतलेल्या कर्जाची परतफेड होणे या गोष्टी मात्र अधुऱ्या राहिल्या. चित्रपटगृहांनंतर चित्रपटाचा पुढचा आणि शेवटचा टप्पा म्हणजे OTT आणि सॅटेलाईट प्लॅटफॉर्मवरती चित्रपटाचे प्रदर्शन. पण ज्यावेळी चित्रपटगृहांमध्ये चालत नाही त्यावेळी त्या चित्रपटाची पुढची वाट अत्यंत बिकट होते. पण या संकटालाही शरण न जाता आम्ही आता तेंडल्या आपल्या दारी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही प्रोजेक्टर आणि स्क्रीनच्या माध्यमातून शाळा, कॉलेज, संस्था, गाव या ठिकाणी नाममात्र मानधन घेऊन तेंडल्याचे स्पेशल शो करतोय. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही निखळ मनोरंजनाबरोबरच स्वप्न पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या जिद्द, चिकाटी, पॅशन, दृढ विश्वास, संयम या गोष्टी अबालवृद्धांच्या आणि त्यातही खास करून विद्यार्थ्यांच्या मनावरती कोरण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला सहानुभूतीतून मिळालेली मदत नकोय, तर कर्तृत्व बघून मिळालेला पाठिंबा हवाय. आमच्या या उपक्रमास अनेक दिग्गजांचा पाठिंबा मिळत आहे. आम्ही इथंपर्यंत पोचलोय ते फक्त आणि फक्त टीम वर्कच्या पाठिंब्यावरतीच. आता आम्हाला गरज आहे आपल्या खंबीर पाठिंब्याची. धन्यवाद.